मी आता मेहरबान कोर्टात जात असताना आता जस्ट म्हणजे इकडनं एक टू व्हीलर आणि तिकडनं एक टू व्हीलर दोघांची इतकी मोठी म्हणजे ऍक्सिडेंट झाला की जे फौजी होते त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आणि बरंच कुठं लागले. पण प्रत्येक पुरुषांनी किंवा बघ्याची भूमिका जे वाटसरू असतात किंवा जे जाणारे येणारे असतात ते प्रत्येक जण असा आविर्भावात होता का मला काय करायचं. पण हे भूमिका कोणत्याही म्हणजे जनतेची मला योग्य वाटली नाही. आता मी जस्ट 108 ला फोन केला, त्याच्यानंतर पोलिसांना फोन केला आणि पटकन म्हणजे 108 तर आलेली नाही आहे, पण पोलीस आले आणि आता आम्ही रिक्षात त्यांना म्हणजे घातलं आणि साईदीपला जा म्हटलं, कारण की त्यांना इतकं लागलेलं होतं आणि दुसरे जे आहेत त्यांना पण खूप लागलेलं आहे. पण ते निदान चालू शकतात, पण जे आपले देशाचे रक्षण करते आहेत, आपले जे फौजी भाई आहेत, तर त्यांना खूप लागलेलं आहे. पण मला जनतेला एवढंच हात जोडून विनंती आहे की तुम्ही कुठलाही ऍक्सिडेंट झाला, आज सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की कुठलाही ऍक्सिडेंट झाला तर पहिले त्यांना मदत करा. तुम्हाला कोर्ट विचारणार नाही की तुमच्याकडनं झालं म्हणून. पूर्वी असायचं, पण आज तसं नाही आहे. तर प्रत्येक जनतेला हे आहे की कोणाचाही ऍक्सिडेंट झाला पहिलं त्यांना मेडिकलची मदत करा. नुसती बघ्याची भूमिका घेऊ नका. हा हायवे आहे, हायवेवर कोणी पडू शकतं. पण आता सुद्धा मी पाहिलं तर जाणारे येणारे प्रत्येक जण फक्त बघत होता काय झालं म्हणून, पण कोणी मदत केली नाही. आज आम्ही उचलून रिक्षात टाकलं आणि आज आपल्या देशाचे रक्षण करते आहे. तर मला अभिमान झाला, मला समाधान वाटलं की मी त्यांच्यासाठी थोडी का होईना मदत करू शकले.